आवाज महाराष्ट्राचा. दत्तनगर येथील SRA प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसेच 40 ते 50 वर्ष जुनी झाडे तोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि SRA प्रकल्प राबवणाऱ्या विकासकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहर अध्यक्षा शारदा बनसोडे यांनी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा प्रशासनाने आपल्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शारदा बनसोडे यांनी घेतली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर माझा जीव गेला तरी उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. दत्तनगर परिसरातील SRA प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच परिसरातील अनेक वर्ष जुनी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करत पर्यावरणाची हानी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमच्या भागामध्ये 2 आमदार आणि 4 नगरसेवक असून देखील या गंभीर प्रश्नावर कोणी शब्द काढत नाही. नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे असा आरोप शारदा बनसोडे यांनी केला आहे. SRA प्रकल्प, झाडतोड आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे दत्तनगर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापूर्वी SRAच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार जो आहे तो समोर आला होता आणि यातच पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दत्तनगर येथील जो काही SRAचा प्रकल्प आहे तो तुर्तास बंद करावा या मागणीसाठी आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि अनेक मागण्या ज्या आहेत त्या घेऊन बहुजन वंचित आघाडीचे जे काही कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराच्या शहर अध्यक्षा शारदाताई बनसोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते छेडलं जात आहे. आमरण उपोषणाला त्या गेली 3 दिवसापासून ज्या आहेत त्या मागणीसाठी उपोषणाला बसल्या आहेत आणि एकंदरीतच त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज 3रा दिवस आहे, 3 दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसलाय, काय मागणी आहेत? पहिली तर मागणी माझी अशी असणार आहे, 10/8ला जो अतिक्रमण विभाग पोलीस आयुक्तांना परमिशन मागते ही तात्काळ रद्द करावा, ही पहिली तर मागणी असणार आहे. दुसरी, 2 वर्षापासून हा प्रोजेक्ट जो चाललेला आहे, वारंवार तक्रारी करून पण मंत्र्यापर्यंत तक्रारी करून सुद्धा हे लोक ऐकत नाही. माझा 13/2/2024चा अर्ज आहे, त्याच्यावर सुनावणी घेतल्या जात नाही. याच्यावर आम्ही प्रत्येक वेळेस पत्रव्यवहार करतो, माझी सुनावणी अजूनही घेतलेली नाही. आणि आमच्या एरियामध्ये 40 ते 50 वर्षापासूनची जी झाडं होती ती झाडं पण तोडलेली आहे आणि यांना राज्य शासनाची मंजुरी नाही, वृक्ष तोडले त्यांची परमिशन नाही. मग हा कारभार चालला आहे कुणाच्या वर्षावर? अशा माझ्या जवळजवळ 9 मागण्या आहेत. आणि आता जो तात्काळ प्रकल्प थांबवावा आणि जे कोण असतील, बिल्डर असतील, आरोपी ज्याच्यात कोण असेल त्याच्यामध्ये तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कुणी असो. मग तो किती झाडं होते काय साधारण? कमीत कमी आमची इथली 10-15 झाडं आहे, पण त्याचे मी 5 झाडांचे पुरावे दिलेले आहेत, पंचनामा झालेला आहे. किती वर्षापासून? 8 ते 40 वर्षापासूनची झाडं आहेत, तसं पंचनामा झालेला आहे आपला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे उद्यान विभाग आहे त्यांच्याकडून काय दखल घेतली गेली का? दखल घेतल्या गेली म्हणजे मी 1.5 महिन्यापासून जो अर्ज केला होता त्या अर्जाचा 3 वेळा सुनावणी केली. सुनावणी करत असताना 3ही वेळेस त्या बिल्डर स्वतः हजर राहिलं नाही. मग 15 तारखेला 15/7ला पत्र काढले पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशनच्या नावाने की गुन्हा दाखल करावा म्हणून. 2 दिवस 15/16ला ती लोक गेले, काय झालं माहीत नाही. आणि मग मला लगेच 21 तारखेला की सुनावणीचं पत्र आलं. परत त्यांनी सुनावणी 34 ठेवली. मग मी त्यावेळेस स्वतः त्या सुनावणीला गेले, म्हणलं मला ही सुनावणी मान्यच नाही. जर तुमचं जर लेखी पत्र मला आलंय गुन्हा दाखल करण्याचं, मग 4थी सुनावणी कशाला? म्हणजे हा भ्रष्टाचारच आहे. दाबलं गेलं, पाकिट गेलं, काय गेलं माहीत नाही. परत त्या सुनावणीला माझी मान्यता नाही म्हणून मी तिथून उठून आलेले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून या संदर्भात काय तुमच्यापर्यंत आता काही संदेश पाठवला आहे का की उपोषण मागे घ्या किंवा तुमच्या काय जे मागण्या आहेत आम्ही मान्य करतो मात्र उपोषण मागे घ्या, असं काही तिकडून काही संदेश आला आहे? नाही, आतापर्यंत काहीच कुणाचं झालेलं, काहीच रिप्लाय नाहीये कुणाचाच. काय वाटतं या प्रकरणात कोणी राजकीय नेत्यांचा सहभाग असेल? हो, आमच्या वस्तीत 4ही नगरसेवक असतात, 2 आमदार असतात. सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी तोंड बंद केले, याचा अर्थ काय समजून घ्या. तुम्ही मीडियावाले आहात, ओपन बोलणं म्हणजे काही नसतंच. काहीतरी गेल्याशिवाय मग शांत बसतात का? आज स्थानिक माझं घर मला वाचवायचंय,
माझ्या मागं जेवढ्या महिला त्यांची सगळ्यांची घर आहेत. आमची झोपडी ह्या 40 ते 50 वर्षापासून आहे. आमची MIDCची जागा आहे. मालकी हक्क का घोषित करत नाही? जो 2011चा GR आहे, 26चा GR आहे, मालकी हक्क पट्टे वाटप करा म्हणतात ना, मग का करत नाही? कलेक्टरही पाठपुरावा केला, तर कलेक्टरने आम्हाला 6-7 महिन्यापूर्वी आम्हाला पत्रही दिलेलं आहे महापालिकेच्या नावाने की पट्टे वाटप करा. पण हे झोपीचं सोंग घेतात. महापालिका जी आहे ही झोपीचं सोंग घेते. अण्णा बोलवड्यांना ही झोपीचं सोंग घेतात. हे तात्काळ यांचं बंद झालं पाहिजे. जो कोणी अधिकारी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीची माझी स्वतःची मागणी असेल. तोवर मी उपोषण मागं घेणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. निश्चितच आपण बघतो की गेल्या काही दिवसापासूनच पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहर असेल, जो काही झोपडपट्टी पुनर्वसन विकास म्हणजेच SRAचा जो कारभार आहे तो भ्रष्टाचाराचा कारभार काही दिवसापूर्वी आला होता. आणि त्यातच आत्ता जे काही दत्तनगरचा भाग आहे यामध्ये 40 ते 50 वर्षाची जी झाडे आहेत ती कत्तल करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात संबंधित जो काही ठेकेदार असेल किंवा महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे मागे घ्यावे म्हणून हे उपोषण सुरू आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या होत नाहीत, जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण जे आहे ते चालूच राहणार आहे. माझा जीव गेला तरी मी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.